आहे, ज्या देशामध्ये दुधामधाचा प्रवाह वाहील, म्हणजे थोडक्यामध्ये तो देश भरपूरतेचा देश राहील, तो देश अतिशय प्रॉस्पेरिटीचा असा तो देश राहील. हालेलुया. आणि मग मोशे म्हटला ठीक आहे, पण त्या लोकांना त्या मिस्रापासून फार झालं तर 6 महिने, 1 वर्ष किंवा 40 दिवस किंवा 80 दिवस, कोणी किती म्हणतं माहित नाही, परंतु पायी जर गेलं मिस्रामधून तर कुठे कनान देशामध्ये दुधामधाच्या देशापर्यंत जाण्याचा जो प्रवास पायी जर म्हटलं आज जरी आपण गेलो तर किती वर्ष लागतील? 1 वर्ष फार झालं, 6 महिने लागतील, 9 महिने लागतील, परंतु ह्या लोकांना 40 वर्ष लागले. कारण ते इस्रायली लोक सतत कुरकुर करू लागले. परमेश्वराची मोठी योजना होती की त्यांना वतन दाखल देशामध्ये न्यावी, परंतु त्यांनी कधीही देवाला सपोर्ट केला नाही. नेहमी देवाविरुद्ध आणि मोशे विरुद्ध कुरकुर करू लागले. प्रेज लॉर्ड. लक्ष द्या माझ्याकडे. 16व्या अध्यायामध्ये एक फार मोठा कहर झाला, त्या ठिकाणी फार कहर झाला. आता मोशे आणि अहरोन हे देवाच्या मंडळीला म्हणजे इस्रायल लोकांना चालवत होते. तेव्हा इस्रायल लोकांमधील तुम्हाला माहिती आहे 12 वंश होते, 12 कबिले थे. उनके 12 कबिले थे, ज्याला कबिले म्हणतात. प्रत्येक वंशाचा एक कबिला, असे 12 कबिले होते. आणि ह्या 12 कबिलाचा एक एक सरदार होता. लक्ष द्या, प्रत्येक कबिलाचा एक सरदार असतो. ह्या पूर्ण 12 कबिलांचा एक एक सरदार होता. हालेलुया. तर ह्या सर्व सरदार एकत्र येऊन त्यांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध बंड केला. सी व्हेरी इम्पॉर्टंट दिस इज, फार महत्वाची गोष्ट आहे. दे रिबेल्ड अगेन्स्ट मोझेस. 16वा अध्याय जर तुम्ही वाचलं तर ते सगळेजण एकत्र येतात. त्यामध्ये रौबेन म्हणजे जे 12 पुत्र होते, इस्रायलचे जे 12 पुत्र होते, याकोबाचे जे 12 पुत्र होते, त्यापेक्षा मोठा जो पुत्र होता त्याचं नाव होतं रुबेन इंग्लिशमध्ये म्हणतात. तर रौबेन जो होता त्याच्या संतानामध्ये कोरह नावाचा एक मनुष्य होता, त्याची संतती होता तो कोरह. हा कोरह आणि अहरोनाची मुले आणि रौबेनची मुले. लक्ष द्या, रौबेनची मुले, अहरोन सुद्धा एक भाऊ होता 12 भावापैकी, लेवी एक भाऊ होता. ओके, अहरोन नाही, सॉरी, लेवी, रुबेन, दाद, नफ्ताली, योसेफ, बन्यामीन, हे सगळे बरेच असे 12 वंश होते, 12 पुत्र होते इस्रायलचे, याकोबाला इस्रायल नाव दिलं होतं. तर ह्या याकोबाचे 12 पुत्र होते आणि त्यांची जी मुलं बाळ होत गेली ते एक एक कबेला तयार झाला. असे 12 कबेले होते आणि त्या प्रत्येक कबेल्याला एक सरदार होता. हे सगळे सरदार लोक एकत्र आले आणि मोशे आणि अहरोन विरुद्ध कुरकुर करू लागले. आणि ते काय म्हणाले बघा, गणना 16 मध्ये ते असे म्हणतात, तुम्ही नंतर घरी वाचू शकता. ते गणना 16 मध्ये मोशे आणि अहरोनला म्हणतात की तुम्हाला देवाच्या मंडळीवर अधिकार कोणी दिला? तुम्ही आमच्यावर वर्चस्व का गाजवता? आम्ही सुद्धा देवाचे लोक आहोत, आम्ही सुद्धा पवित्र आहोत. या मंडळीतील ह्या इस्रायल लोकांमधील प्रत्येक व्यक्ती पवित्र आहे. तुम्ही स्वतःला फार शहाणे आणि फार मोठे समजता का? तुम्ही आमच्यावर अधिकार का गाजवता? कोणी तुम्हाला तो अधिकार दिला? कोणत्या हिशोबाने तुम्ही आमच्यावर अधिकार, म्हणजे जी अथॉरिटी परमेश्वराने इस्रायल लोकांवर मोशे आणि अहरोनच्या रूपामध्ये दिली होती, त्या अथॉरिटीला त्यांनी मान्य केलं नाही. प्रियानो, मला एक सांगू द्या की जो अधिकार परमेश्वराने आम्हाला दिला, मग तो कोणी असो, आमच्या ऑफिसमध्ये असो, चर्चमध्ये असो, घरामध्ये असो, ऑफिसमध्ये असो, चर्चमध्ये असो, घरामध्ये असो, जे अधिकार आमच्यावर परमेश्वराने ठेवलेले त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे. 16व्या अध्यायामध्ये अधिकाऱ्यांचा सन्मान न करण्याचं प्रतिफळ पाहायला तुम्हाला मिळेल. कोरह जो होता तो मुख्य लीडर होता. जसं त्याने एक युनियन तयार केली होती मोशे आणि अहरोनाविरुद्ध, एक युनियन, सगळ्या लोकांना फितवलं, सगळ्या लोकांना मोशेच्या विरुद्ध उठवलं आणि त्यांनी 250 सरदारांना आपल्या हातामध्ये घेतलं आणि मोशे आणि अहरोन समोर उभं राहिला आणि त्याच्या विरुद्ध तो बोलू लागला की तुम्हाला कोणी अधिकार दिला? आम्ही सुद्धा देवाच्या मंदिरात प्रवेश करू शकतो, आम्ही पण परमपवित्र स्थानामध्ये जाऊ शकतो, आम्ही पण देवाची याजकपणाची सेवा करू शकतो. अशा प्रकारे त्यांनी हे केलेले, अशा प्रकारे त्यांनी बंड केला.
सेवकाविरुद्ध, अधिकाऱ्याविरुद्ध, लीडरच्या विरुद्ध त्यांनी बंड केला. आज चर्चेसमध्ये असंच होत आहे प्रियांनो, आणि दुःखाची गोष्ट आहे. सांभाळा. पास्टरच्या विरुद्ध एकत्र गट करून, ग्रुप तयार करून, काही लोकांना गोळा करून, हे चला आपण पाळकाच्या विरुद्ध बोलू वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आमच्या इंडियामध्येच नाही, आमच्या भारतातच नाही, बाहेर सुद्धा होतात. अरे एवढंच काय, येशू ख्रिस्ताच्या शिष्यांमध्ये सुद्धा ते झालं. कितीतरी शिष्य एकाच दिवशी येशूला सोडून गेले. तुम्हाला माहित असेल, त्या 12 शिष्यांपैकी त्यानंतर बरेच शिष्य झाले प्रभू येशू ख्रिस्ताचे, आणि त्यापैकी जवळजवळ 300 शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून गेले. तेही जाऊ द्या, पुढे बघा स्वर्गामध्ये काय झालं. परमेश्वर होता, देवदूत होते, असंख्य कोटीचे देवदूत होते, कोटी कोटी देवदूत आहेत स्वर्गामध्ये. त्यापैकी लुसिफर जो अग्रदूत होता, त्याच्या मनामध्ये परमेश्वराविरुद्ध वाईट आले आणि त्याने देवाविरुद्ध बंड केला. पहा, कोणाविरुद्ध बंड करतात, देवाविरुद्ध बंड केला, आणि परमेश्वराने त्याला खाली टाकून दिलं. त्याच्यासोबत त्याचे फॉलोअर्स होते. 1/3 एंजल्सला त्यांनी भुलवलं. ही लिडरशिप अशी असते, युनियनची लिडरशिप फार डेंजर असते. ती लोकांना बरोबर अशी भुलवते, बरोबर त्यांना जो मेन अधिकारी त्याच्यापासून दूर करते. स्वर्गामध्ये लुसिफराने तेच केलं. येशूचे काही शिष्य त्यांनी सुद्धा तेच केलं. या ठिकाणी कोरह जो होता तो मोशे आणि अहरोना विरुद्ध आला. मोशे आणि अहरोना विरुद्ध आला आणि त्यांनी 250 लोकांना गोळा केलं. 250 लोकांना गोळा केलं आणि मोशे आणि अहरोना विरुद्ध आले. प्रेज द लॉर्ड. विरुद्ध आल्यानंतर परमेश्वर म्हणाला की मोशे जरा बाजूला हो, यांना मी स्वर्गातून अग्नी टाकून केले. पण मोशे त्या ठिकाणी पालथा पडला आणि म्हटला, प्रभू त्यांना क्षमा कर, त्यांना क्षमा कर. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, त्यानंतर काय घटना घडली. त्यानंतर अशी घटना घडली की जमीन दुभंगली आणि कोरह, त्याची पत्नी, त्याची मुलं, त्याचे गुरढोरं, त्याची शेरडे मेंढरे जिवंत त्या पृथ्वीमध्ये गिळून घेतले. पृथ्वीने जिवंत अधोलोकात गेले. ते सरळ पृथ्वी उघडली, 2 भाग झाले आणि सगळे कोरह आणि त्याची ज्यांनी बंड केले ते आतमध्ये गेले आणि अशा प्रकारे ते मरून गेले. ते झाल्यानंतर बघा, इस्रायल लोक पुन्हा कुरकुर करू लागले. मोशेला म्हणाले की कोरह चांगला माणूस होता, त्याचे लोक चांगले, एवढे लोक मेले तुझ्यामुळे मोशे. हे कुरकुर करू लागले अहरोन आणि मोशे विरुद्ध. परमेश्वराचा कोप पुन्हा त्यांच्यावर भडकला आणि मरी आली. मरी, पेस्टिलन्स, महामारी, जसं कोरोना व्हायरस, अशी मरी आली. आणि त्यापैकी 14,000 का कितीतरी, मला असं वाटतं गणना 16 मध्ये 14,500 लोक किंवा जास्त, त्यापेक्षा अधिक लोक, हजारो लोक त्या ठिकाणी मरीने मेले. त्या मृत्यूमध्ये उभा राहिला आणि तेव्हा ती मरी थांबली. प्रियांनो, देवाच्या सेवकाविरुद्ध, त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध बंड करणे, स्वतःवर दंड ओढून घेणे. देवाची कृपा आहे. आज चर्चेसमध्ये लोक पटापट मरत नाही. क्षमा करा. का? कारण आज देवाची कृपा आहे. त्या काळामध्ये मोशे विरुद्ध बंड केला, मरायचे. विरुद्ध केला, लोक मारायचे. हजारोने लोक मारायचे, मर्या यायच्या, भूमिकंप यायचे. तसं होत नाही, याचा गैरफायदा घ्यायचा नाही. एक दिवस न्याय आहे, त्याचा आदर करा आणि त्याच्या अधीनतेमध्ये राहा. ओके, मग 17 अध्यायामध्ये आपण येतो. 17व्या अध्यायामध्ये परमेश्वर म्हणाला की चला, मी तुम्हाला सांगेल की इस्रायलांवर कोण याजकपण करेल, इस्रायल लोकांवर कोण याजकपण करेल. तेव्हा परमेश्वरांनी मोशेला सांगितलं की हे जे 12 सरदार आहेत इस्रायलचे, ह्या सरदारां प्रत्येकाकडे एक एक काठी राहायची. ती अधिकाराची काठी, ती वंशाची काठी राहील. कबिले की लाठी जिसको कहते हैं, कबिले की लाठी. त्या काठी, ती काठी त्यांच्या वंशाची काठी होती. त्या काठीवर त्यांचे नाव कोरलेले असायचे. अहरोन, रौबेन, गाद, मनशे, योसेफ, बन्यामीन, अशी सगळे 12 नावं आपापल्या काठीवर. आणि तो काठी घेऊन, तो अधिकार त्यांचा होता, ते काठी घेऊन ते पुढे चालायचे. परमेश्वर म्हणाला मोशेला की ह्या सर्व सरदारांना तू एकत्र कर, त्यांच्या सगळ्यांच्या काठ्या तू घे आणि माझ्या परमपवित्र स्थानामध्ये साक्षपटाच्या समोर त्या काठ्या ठेव. मोशेने देवाच्या सांगितल्याप्रमाणे
सर्व इस्रायली सरदारांना, सर्व लोकांना एकत्र केलं आणि त्याने सगळ्यांच्या काठ्या गोळा केल्या आणि परमपवित्र स्थानामध्ये ठेवलं. लक्ष द्या, त्या काठ्या तिथे ठेवल्यानंतर, काठ्या त्या ठिकाणी ठेवल्यानंतर काय झालं की दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मोशे त्या दर्शन मंडपामध्ये गेला, त्या काय म्हणतात त्याला, परमपवित्र स्थानामध्ये गेला, तेव्हा त्यांनी काय पाहिलं? तेव्हा त्यांनी पाहिलं की अहरोनाच्या काठीला अंकुर फुटलेले आहेत. अहरोनाच्या काठीला अंकुर फुटलेले आहेत, त्याला कळ्या लागलेल्या आहेत, ते फुलले आहे, त्याला फळं लागलेली आहेत आणि ते फळं पिकली सुद्धा. काही चित्र मी तुम्हाला आता दाखवणार आहेत, काही पिक्चर्स दाखवणार आहेत आणि त्यानंतर काही वचन आपण बघणार आहोत. फार महत्वाचं मी तुम्हाला दाखवणार आहे. लक्ष द्या माझ्याकडे सगळेजण. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमेन. मी काही महत्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि काही चित्र तुम्हाला दाखवणार, त्याकडे तुम्ही लक्ष द्या. या ठिकाणी आपण पाहतो की काही चित्र आहेत. सर्वप्रथम पहिलं चित्र जे आहे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं मोशेच्या काठीविषयी. ओके, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ओके, आमंड. ओके, जे काठी अहरोनाची होती, ज्याला कळ्या फुटल्या, ज्याला फुलं आली, ते फुलं फुलली आणि जे फळं त्याला लागली, ती फळं कोणती होती? ते फळं होते आमंड. ते फळं होते बदामाची फळं होती. ओके, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय का? मला सांगा. ओके, यू कॅन टेक अनदर वायफाय, कारण ते ह्या वायफाय चालू नाही, आपल्या स्वतःचा वायफाय. ओके, त्यानंतर हा जो दुसरा चित्र आपण पाहत आहोत, या दुसऱ्या चित्रामध्ये आम्हाला पाहायला मिळेल की विशेष करून अ ब्रांच बिगिनिंग टू अरोज फ्रॉम इट्स विंटर स्लंबर. अ ब्रांच बिगिनिंग टू अराउज फ्रॉम इट्स विंटर स्लंबर. ओके, हिवाळ्यापासून वर येणारी ती ब्रांच आहे किंवा ती डाळी आहे, जी फुललेली आहे, जी सतत फुलते, अशी ती डाळी आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पिक्चर, अ ब्रांच अवेकन्ड अँड फ्लरिशिंग. ही पहिलं जे चित्र आपण पाहिलेलं आहे ते बदामाची डाळी आहे, बदामाची फांदी आहे, ती आता फुलायला सुरुवात झालेली. त्यानंतर दुसरं आहे बदामाची तीच डाळी या ठिकाणी फुललेली आहे, त्याला फुलं आलेत. ओके, याला अहरोनाची काठी असं म्हणते. इब्री 9:4 मध्ये आम्हाला पाहायला मिळेल. ब्रांच विथ फर्स्ट फ्रूट हेस्टली ग्रोइंग अप. तिसरं महत्वाचं चित्र आहे. पहिलं तर आपण पाहिलं की जी बदामाची जी फांदी आहे ती आता जागृत होत आहे. मी याच्यातून फार महत्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकवते, लक्ष द्या. बदामाची डाळी जागृत होत आहे. थंडीच्या दिवसातून आता ती उन्हाळ्यामध्ये प्रवेश करत आहे आणि आता ते फुलायला लागणार आहे. दुसरं चित्र आपण पाहतो हे की यामध्ये बदामाची डाळी फुलली ऑलरेडी, तिला फुलं आली आणि ही सुद्धा तेच आहे, तिला छान छान सुंदर पांढऱ्या रंगाची फुलं आली. हे बदामाची फुलं आहेत. आणि यामध्ये आपण पाहतो नंतरच्या चित्रामध्ये की त्यांना आता फळं यायला लागली, त्यांना आता फळं यायला लागली. ओके, आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याला तेच चित्र आहे, त्याला फळं आणि कळ्या आलेल्या आहेत. या ठिकाणी त्याला आता डायरेक्ट बदाम आलेले आहेत. हे पूर्ण बदाम तयार झालेले आहेत. आमेन. हे पिकलेले बदाम आहेत. अहरोनची जी काठी होती, बायबल आम्हाला सांगतं की ज्या काठीला मोशेने आणि 12 सरदारांच्या काठीला किंवा 12 वंशजाच्या काठ्यांना जेव्हा त्या कराराच्या कोशाजवळ त्या परमपवित्र स्थानामध्ये ठेवलं होतं, तेव्हा अहरोनाची जी काठी आहे तिला अशा प्रकारे फुलं लागली, तिला अंकुर फुटले, ते कोमेज, ते त्याला बर्ड्स आले, ते बर्ड्स फुलांमध्ये परिवर्तित झाले आणि ते फुलांमधून आता फळं निघाली. ते फळं केवळ फळच निघाली नाही, ते कच्चेच नव्हते अशा प्रकारे, पण ते फळं जे आहेत आता पिकलेत. एका रात्रीतून ही घटना घडली आणि यातून परमेश्वराने
सर्व इस्रायल लोकांना सांगितलं की आता मी अहरोनाला निवडलेलं आहे माझं याजकपण करण्यासाठी. अहरोन आणि त्याचे वंशजच माझ्या परमपवित्र स्थानामध्ये याजकाचं काम करतील. कोण करतील? अहरोन आणि त्याचे वंशज. फक्त अहरोन आणि त्याचे वंशज हेच त्या परमपवित्र स्थानामध्ये माझ्या घरामध्ये येऊन ते काम करतील. गणना याचा 17वा अध्याय काढूया. याचा 8वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. गणना 17:8. गणना याचा 17वा अध्याय आणि 8वं वचन. दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तो लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे. अंकुर फुटून ती फुलली आहे व तिला बदाम येऊन ते पिकले आहे. कोणतं फळ आलं त्या काठीला? बदाम. आता का बरं बदाम? आज आपण पाहणार आहोत बदामाचं वैशिष्ट्य काय, का बदामच त्याला आले. अंजीर का नाही आले? जैतून का नाही आले? द्राक्ष का नाही आले? पेरू का नाही आले? डाळिंब का नाही आले? बदामच का आहे? काय याच्यातून आम्हाला देवाला सांगायचंय? काय परमेश्वराला आम्हाला शिकायचंय? बघूया पुन्हा 8वं वचन. गणना 17:8. दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तो लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली व तिला बदाम येऊन ते पिकले आहेत असे त्याला दिसले. हालेलुया. असे त्याला दिसले. 9वं वचन. तेव्हा मोशेने त्या सर्व काठ्या परमेश्वरासमोरून काढल्या, म्हणजे त्या कराराच्या कोशामध्ये होत्या. इस्रायल लोकांकडे नेल्या. प्रत्येकाने आपापली काठी पाहून ती काढून घेतली. 10वं वचन बघा. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाची काठी साक्षपटासमोर परत ठेवून ये. काय सांगितलं देवबापाने, परमेश्वराने, की अहरोनाची जी काठी, जिला फुलं लागली, कळ्या लागल्या, ज्याला फळं लागून ती फळं पिकली, जसं तुम्ही चित्रामध्ये बघताय, ती काठी आता पुन्हा जाऊन त्या कराराच्या कोशामध्ये ठेव. का? बघा पुढे 10वं वचन. या बंडखोरांना ती चिन्ह म्हणून ठेवावे. ॲज अ साईन. जे बंड करतात, जे देवाविरुद्ध वागतात, जे देवाच्या सेवकाविरुद्ध वागतात, अशांसाठी ती काठी एक चिन्ह म्हणून राहील. अशाने ते माझ्या विरुद्ध जी कुरकुर करीत आहेत ती तू बंद करशील. कशी काय बंद होईल? अहरोनाची काठी परमपवित्र स्थानामध्ये पुन्हा ठेवून लोकांची कुरकुर कशी बंद होईल? म्हणजे ते मरायचे नाही. आता देवाची ही योजना होती की जर त्यांनी कुरकुर केली तर ते मरतील, आणि झालं तसं. कोरह मेला, त्याचा सगळा वंशज मेला, त्याचे सगळे बायका लेकरं मेले, त्याची मालमत्ता गायब झाली, कारण त्याने देवाविरुद्ध बंड केला. इस्रायल लोक ज्यांनी देवाविरुद्ध आणि मोशेविरुद्ध बंड केला, महामारी येऊन हजारो लोक त्या ठिकाणी मेले. तुम्हाला 16व्या अध्यायामध्ये पाहायला मिळेल किती लोक त्या ठिकाणी मेले. नंतर तुम्ही पाहू शकता ते. प्रेज लॉर्ड. आणि परमेश्वर त्याला म्हणतो की ही काठी पुन्हा परमपवित्र स्थानामध्ये ठेव, यासाठी की ह्या लोकांसाठी ती एक साक्ष राहील. ह्या लोकांना कळेल की आता त्यांनी कुरकुर करू नये. हे बदामाचं झाडच का? काय परमेश्वराला याच्यातून सांगायचंय? बघा, बदामाच्या झाडाचं वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. बदामाचं झाड जे आहे त्याला वेकफुल और हेस्टिंग ट्री असं म्हणतात. वेकफुल किंवा हेस्टिंग ट्री असं म्हणतात. ओके. ह्या झाडाला, ह्या बदामाला इब्री भाषेमध्ये शकाद असं म्हणतात. काय म्हणतात? SHAQAD. प्रोनाउन्स करा माझ्या मागे. शकाद नाही, शकाद. शकाद नाही, पुढे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं. इब्री भाषेमध्ये लिहिलेलं आहे SHAQAD, पण त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे शकाद. म्हणा मोठ्याने, म्हणा. शिकाद नाही, शकाद. ओके. बदाम याला शकाद म्हणतात. शकादचा अर्थ काय? तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतं. शकाद मीनिंग टू बी अलर्ट. याचा अर्थ काय होतो? जागृत राहणे. बदामाचा अर्थ काय आहे? म्हणून बदाम खाल्ल्याने ना डोकं चांगलं राहतं, जागृत राहतं, म्हणून डोकं चालतं. नाही तर मंद बुद्धी होती. म्हणतात ना बदाम खा रोज.
बुद्धि के लिए बहुत दवाई है. बदाम, जे मठ आहेत, माठ आहेत, त्यांनी नेहमी बदाम खावेत, कारण बदाम हे बुद्धीला तेजोमय करतं, सतेज असं करतं. श्कादचा अर्थ आहे इब्रीमध्ये आणि कॉन्कॉर्डन्स मध्ये जर आम्ही पाहिलं तर टू बी अलर्ट, याचा अर्थ स्लीपलेस. स्लीपलेस नाही. परमेश्वर आमचा असा परमेश्वर आहे ज्याला कधी झोप येत नाही, त्याला डुलकी लागत नाही. आमचे लोक खूप झोपतात, दिवस आणि रात्र फक्त झोपा, बदाम खा, तर खूप जास्त झोप येत असेल तर. प्रेज द लॉर्ड. स्कादचा अर्थ आहे टू बी अलर्ट, जागृत राहणे. स्कादचा अर्थ आहे मंद बुद्धी न राहणे. स्कादचा अर्थ आहे जागृत राहणे, स्लीपलेसनेस. हेन्स टू बी ऑन द लुकआउट. लुकआउट म्हणजे नेहमी सतर्क असणे आणि पाहत राहणे. दिसते का तुम्हाला स्क्रीन? ओके. कॅन बी ट्रान्सलेटेड, त्याचा अर्थ आहे हेसन. हेसन म्हणजे घाई करणे, त्वरा करणे, त्वरा करा. रिमेन म्हणजे जसे जागृत आहात तसे जागृत राहा. वेक किंवा उठा. वॉच, वॉच म्हणजे पहा, पाहत राहा, जागृत राहा. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला म्हणतो जागृत राहा, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा. बदाम जागृतीचं प्रतीक आहे. द ट्री माइट बी कन्सिडर्ड, ह्या झाडाविषयी काय सांगले? अलर्ट ट्री म्हणून म्हटलं गेलेलं आहे. झाड, स्लीपलेस ट्री त्याला म्हटलेलं आहे, न झोपणारं झाड. वॉचफुल ट्री त्याला म्हटलेलं आहे. ऑन द लुकआउट ट्री, जे नेहमी पाहत राहतं. का बरं असं म्हटलेलं आहे तुम्हाला सांगू द्या, लक्ष द्या माझ्याकडे. इस्रायलमध्ये जेवढे फळाचे झाड आहेत, इस्रायलमध्ये जेवढे फळाचे झाड आहेत, त्या सर्व झाडापैकी बदामाचं झाड हे पहिलं फुल येतं. बदामाच्या झाडाला पहिल्यांदा फुल येतं. इट्स द फर्स्ट ट्री टू वेक अप फ्रॉम द विंटर. तुम्हाला माहिती आहे हिवाळ्यामध्ये झाडं झोपलेली असतात, पण जसा उन्हाळा जवळ यायला लागतो सगळी झाडं, मग ते फुलाची असो फळांची असो, ती जागृत होतात. बदामाचं झाड हे जागृत होणाऱ्यांपैकी पहिलं झाड आहे. इट इज द फर्स्ट ट्री टू राईज अप फ्रॉम इट स्लीप. आपल्या झोपेतून, आपल्या निद्रेतून ते जागे होणारं पहिलं झाड आहे इस्रायलमध्ये. आणि इथे सुद्धा बदामाला पहिली पानं फुटतात, बदामाला पहिले फळ येतात, त्यानंतर आंबे आणि इतर फळांना फळ येतात, झाडांना फळ येतात. काय दर्शवतंय? उत्पत्तीमध्ये मेलेल्यातून पुनरुत्थित झालेला प्रथम फळ आहे. जीसस इज द फर्स्ट बॉर्न. प्रभू येशू ख्रिस्त हा प्रथम जन्मलेला आहे. झाड प्रभू येशू ख्रिस्त स्वतः येशूचं प्रतीक आहे. गॉड द सन अँड ही इज बिफोर ऑल थिंग. प्रभू येशू ख्रिस्त देव जो पुत्र आहे आणि तो सर्व गोष्टी प्रारंभापासून आहे. योहानाच्या पुस्तकामध्ये म्हणतो प्रारंभी शब्द होता. येशू ख्रिस्त हा प्रारंभापासून आहे. तो प्रगटीकरणामध्ये म्हणतो आय एम द अल्फा अँड द ओमेगा. मी अल्फा आणि ओमेगा आहे, मी प्रारंभ आणि शेवट. जसं हे बदामाचं झाड इतर झाडांपेक्षा लवकर जागी होतं, निद्रेतून उठतं किंवा पहिले फळ द्यायला लागतं, पहिले फुलं द्यायला लागतं, तसं तो येशू ख्रिस्त आहे. म्हणजे जुन्या करारापासून प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे मेनोरा विषयी मी तुम्हाला नेक्स्ट टाइम सांगेल, पण या ठिकाणी जे मी तुम्हाला या ठिकाणी जे मला दिसतंय, तुम्ही इकडे लक्ष देऊ शकता. आमंड ट्री इंग्लिश मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की द आमंड ट्री फ्लावर्स इन जानेवारी टू फेब्रुवारी. बदामाच्या झाडाला कोणत्या महिन्यामध्ये फुलं येतात? जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये. विच इज अर्ली फॉर फ्लावरिंग फ्रूट ट्रीज. म्हणजे कोणत्याही फळ झाडांपेक्षा पहिलं बदाम असं झाड आहे की ज्याला फळं येतात आणि फुलं येतात. दिस कॉन्ट्रीब्युट्स टू द सिम्बॉलिक कनेक्शन विथ वॉचफुलनेस. याचा अर्थ जागृतीचे हे प्रतीक आहे. उत्पत्ती 43:11 मध्ये
बायबलमध्ये उत्पत्ती 43 आणि 11 मध्ये बेस्ट फ्रूट म्हणून म्हटलेले आहे. आमंड इज द बेस्ट फ्रूट. बदाम हे उत्तम फळ म्हटलेलं आहे. ओके. नंबर्स मध्ये सुद्धा 6वा अध्याय गणना 6 मध्ये आणि 9:4 मध्ये स्वीट आमंड त्याला आलेत, गोड बदाम वैशिष्ट्य पाहायला मिळतं. तर हे सर्व वैशिष्ट्य आणि बऱ्याच व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. पहिले करिंथ 15 अध्याय, पहिले करिंथ 15 अध्याय 20 ते 22 बघा, मी तुझ्यासाठी वचन वाचतो. पहिले करिंथ कोणी वाचेल माझ्यासाठी? 15वा अध्याय 20 ते 22. बट नाव इज क्राइस्ट रिझन फ्रॉम द डेड. ख्रिस्त आता मरणातून जिवंत झालाय. ओके, वाचूया. पहिले करिंथ 15वा अध्याय 20 ते 22 वचन. पहिले करिंथ 15 अध्याय 20 ते 22 वचन. काय सांगितलेले तिथं मी तुमच्यासाठी वाचतो. प्रेज लॉर्ड. येस. तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ आहे. कसा आहे तो? महानिद्रा घेणाऱ्यापैकी प्रथम फळ आहे. फार महत्वाचं वचन आहे. ज्या प्रकारे सर्व झाडं हिवाळ्यामध्ये झोपतात, परंतु त्या सर्व झाडांपैकी बदामाचं झाड लवकर उठतं, तसा प्रभू येशू ख्रिस्त महानिद्रा घेणाऱ्यांपैकी जागृत झालेला प्रथम फळ आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्याचे पुनरुत्थान नाही. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत होतात. Jesus had already received his glorified body and was raised from the dead just as we do. 8वा अध्याय 17 वचन मध्ये सांगितलं, आम्ही जर देवाची मुले आहोत तर त्याच्यासोबत आम्ही वारस पण आहोत. प्रेज लॉर्ड. कॉलोशियन्स कलसेकरास पत्र 1 अध्याय आणि याचं 14-20 तुम्ही नंतर पहा. त्यामध्ये इन ह्यूम वी हॅव रिडेम्पशन थ्रू हिज ब्लड, इवन द फॉरगिवनेस ऑफ आवर सिन्स, हु इज द इमेज ऑफ इनविजिबल गॉड, द बॉर्न ऑफ एव्हरी क्रिएचर. 15 वचन. सर्व निर्मितीमधून पहिला जन्मलेला प्रभू येशू ख्रिस्त, फर्स्ट बॉर्न ऑफ एव्हरी क्रिएचर. फॉर बाय हिम ऑल थिंग्स वर क्रिएटेड. त्याच्यापासून सर्व काही निर्माण झालेले. ओके, त्याच्या पुढचं वचन आपण योहानाचं पुस्तक 1 अध्याय, योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 17. फॉर द लॉ वॉज गिवन बाय मोसेस, बट
पास्टर आवाज येत नाहीये. थँक्यू लॉर्ड. एमेन. हालेलुया. तर ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या ज्या आम्ही विशेष करून जे चित्र आम्ही पाहिले, याच्यामधून एकच सांगायचं, परमेश्वराने का बरं अहरोनाच्या काठीला अंकुर फुलवले. कारण तो म्हणाला की अहरोनाचे वंशजच परमपवित्र स्थानामध्ये माझी सेवा करतील. पूर्वी परमपवित्र स्थानामध्ये याजक गण जे होते, हे सर्व याजक गण जे आहेत ते याजक गण परमपवित्र स्थानामध्ये सेवा करायचे. पण यानंतर फक्त आता येशूच आमचा महायाजक आहे आणि येशूच परमपवित्र स्थानामध्ये या दिवसापासून पुढे आमच्यासाठी मध्यस्थी करणार आहे. मला माहिती आहे याजक परमपवित्र स्थानामध्ये काय जायचा, इस्रायला विषयी तो मध्यस्थी करायचा, त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना आणि मध्यस्थी करायचा. आता आमच्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी मध्यस्थी करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो आजही महायाजक या रूपाने देवाच्या उपस्थितीमध्ये त्या परमपवित्र स्थानामध्ये मध्यस्थी करत आहे. ही इज इंटरसीडिंग फॉर यू अँड आय इन द होली ऑफ होलीज राईट नाव. आता या क्षणी परमपवित्र स्थानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी एक महायाजक म्हणून त्या अहरोनाच्या काठीसारखा नेहमी फुललेला असून त्याची फळं नेहमी तयार असलेली असा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी त्या स्वर्गामध्ये आज तो पित्याच्या उजवीकडे जो बसलेला आहे, तो तुमच्यासाठी फक्त बसलेला नाहीये, तो मध्यस्थी करत आहे, तो तयारी करत आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकदा देवाचं चित्र, मी कोणाला दोष देत नाही, पण तो देवाचं चित्र असं बसलेलं एका ठिकाणी शांत बसलेलं आहे, नाही. परमेश्वर तसा नाहीये. बरेच लोक म्हणतात अरे देवासारखं शांत बस. देव शांत नसतो. परमेश्वर आमचा सतत कार्यरत आहे. डॉक्टर पॉल दिनकर यांनी सांगितलं की जेव्हा ते स्वर्गात गेले, त्यांना दर्शन झालं, तेव्हा तिथे थोडीशी गडबड होती, घाई होती. देवदूत यायचे, थोड्या वेळ थांबायचे, निघून जायचे. खूप काम आहे, खूप काम आहे. आम्हाला असं वाटतं की तिथं आम्ही बोर होऊ. नाही, आम्हाला तिथे इतकं काम आहे, तिथे कंटिन्युअस सगळे हालचाल करतायत. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त 24/7 त्या ठिकाणी, 24/7 म्हणजे म्हणता येणार नाही, कारण तिथे घड्याळ नाहीये, तिथे दिवस आणि रात्र नाही, तिथे सगळे दिवसच आहे. तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः कंटिन्युअसली तुमच्या आणि माझ्यासाठी आता पित्याकडे मध्यस्थी करत आहे. ॲज अ हाय प्रिस्ट, एक महायाजक या नात्याने आता सध्या तो मध्यस्थी करत आहे पित्याकडे तुमच्या आणि माझ्यासाठी. जुन्या काळामध्ये महायाजक परमपवित्र स्थानामध्ये जाऊन इस्रायल लोकांसाठी मध्यस्थी करायचा. क्षमा कर प्रभू त्यांच्या सर्व पापांची, हे घे रक्त निष्पाप कोकऱ्याचं. आजही मध्यस्थी करत आहे. तो शिष्यांना म्हटला, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. मी जातो, तुमच्यासाठी जागा तयार करतो. आज 2000 वर्ष झाले तो गेला. 2000 वर्षापासून तुमच्या आणि माझ्यासाठी ती जागा तयार करत असेल, तर एवढा वेळ लागलेला जागा तयार करण्यासाठी, तर ती जागा किती छान असेल. ते घर जे बांधलेले, ते महाल, ते बंगले जे बांधलेले किती सुंदर असतील, नाही. तर एवढा ज्याला जास्त वेळ लागतो ते जास्त अधिक चांगलं काम करताय. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्यासाठी तो जागा तयार करताय. तुमच्या आणि माझ्यासाठी एक महायाजकाच्या रूपाने तो पित्याकडे स्वतःच पवित्र रक्त घेऊन मध्यस्थी करत आहे. ॲज अ रॉड ऑफ एरन, असं रॉड, अशी काठी की जी जिवंत आहे, जिला अंकुर फुटले, जिला फुलं आली, जे फुलं बहरली, जिला फळं आली, ती फळं पिकली पण एका रात्रीतून. प्रेज द लॉर्ड. तो प्रभू येशू ख्रिस्ताचं, ती अहरोनाची काठी दुसरं कोणी नाहीये. कारण परमेश्वर त्यांना सांगितलं की मोशे जा, पुन्हा ती काठी साक्षपटाजवळ ठेव, आणि ती आता तिथेच राहणार, निरंतर साठी राहणार आहे. इट विल रिमेन, द रॉड विल रिमेन इन द होली ऑफ होलीज फॉर एव्हर. देवाची ती काठी
अरोनाची ती काठी, जिला अंकुर फुटलेली आहे, फुलं आलेली आहेत, फळं येऊन पिकलेली आहे, ही काठी आता परमपवित्र स्थानामध्ये नेहमीसाठी राहणार. का? कशासाठी राहणार? कारण ती आता लोकांसाठी मध्यस्थी करेल. ती काठी प्रभू येशू ख्रिस्त आहे. बदाम सर्व झाडांपैकी प्रथम फळ देणारा. बायबलमध्ये आम्ही वचन पाहिले की प्रभू येशू ख्रिस्त सर्व निर्मितीचा प्रथम फळ आहे. इज द फर्स्ट बॉर्न ऑफ ऑल द क्रिएशन्स. हालेलुया. शरीर रूपाने तसा तो प्रारंभी होता, पण शरीर रूपाने तो शारीरिक दृष्टिकोनातून तो प्रथम जन्मलेला आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. आणि आजही तो मध्यस्थी करत आहे त्या अरुणाच्या काठीसाठी, यासाठी की आम्ही कुरकुर करू नये. परमेश्वर त्या ठिकाणी स्पष्ट सांगितले की ही काठी आता दर्शन मंडपामध्ये ठेव, यासाठी की हे लोक आता कुरकुर करणं बंद करतील. जे कोरहने कुरकुर केले आणि ते मेले, इस्रायल लोकांनी कुरकुर केली आणि हजारो लोक तिथे जंगलामध्ये मरून पडले मरीमुळे. परमेश्वर म्हणतो का आता ख्रिस्त आलेला आहे. तुम्ही म्हणा आता का नाही मरत पास्टर? कारण ती अरोनाची काठी आहे हो तुमच्या आणि माझ्यासाठी. ती अरोनाची काठी, तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी क्षमा मागत आहे. आम्ही पालकाविरुद्ध बोलतो, येशू ख्रिस्त तिथे देवाकडे आमच्यासाठी क्षमा मागतो. आम्ही लीडर विरुद्ध बोलतो, येशू ख्रिस्त तिथे देवाकडे आमच्यासाठी क्षमा मागतोय. तो सतत आमच्यासाठी मध्यस्थी करतो. तो म्हणतो बघ माझं रक्त मी तुला त्यांच्यासाठी सांडवलेलं आहे, त्यांना शिक्षा होऊ देऊ नकोस प्रभू, मी शिक्षा ऑलरेडी घेतलेली आहे पित्या. अशी रोज रोज तो मध्यस्थी करतो. आम्ही रोज रोज पाप करतो, रोज रोज पाप करतो आणि रोज रोज प्रभू येशू आमच्यासाठी तिथे पित्याकडे क्षमा मागतो, मध्यस्थी करतो. क्षमा कर, बघ मी आपला प्राण दिला, आपलं रक्त सांडवलं ना, मग त्यांना होणारी शिक्षा मला ऑलरेडी झालेली आहे पित्या, प्लीज क्षमा कर. अशी रोज रोज तो मध्यस्थी करत आहे. आणि त्यामुळे प्रियांनो मी तुम्हाला सांगतो, आज लोक कितीही काही करतात, पण तिथं शासन नाही म्हणत मी, पण तिथं लगेच तसं जुन्या काळामध्ये त्याच वेळेस ते मरून पडायचे. बंड केला आणि मरून पडायचे, कुरकुर केली मरून पडायचे, हजारोने मारायचे, शेकडोने मारायचे. ते 250 लोक जे आले होते ते 250 लोक त्या जमिनीमध्ये गिळून घेतले गेले. आता का होत नाही? आता यासाठी होत नाही कारण देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर तुमची आणि माझी सर्व पापे लादलेली आहे. आणि येशू ख्रिस्ताने क्रुसावर मरण सहन करून आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा केलेली आहे. वी आर ऑलरेडी फॉरगिव्हन ऑफ आवर सिन्स. आमच्या सर्व पापांची ऑलरेडी आम्हाला क्षमा झालेली आहे. मग आम्ही अजून पाप करत राहायचं का? अरे आमची क्षमा झालेली आहे, आता आम्ही नव्याने पाप सुरू करू? नाही. जर तुम्ही देवावर प्रेम करता तर तुम्ही पाप करणार नाही. बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं. एक राजा होता आणि त्याने दोघांना, 2 मनुष्य होते आणि त्यांचं काही कर्ज होतं, त्याच्यावर काही कर्ज होतं. एकाचे 10,000 होते आणि एकाचे 1,000 होते. आणि जो मनुष्य ज्यांनी कर्ज दिलं होतं तो मनुष्य त्यांना म्हणतो की चला माझे पैसे वापस द्या. तिथे दोघे, ज्याच्याकडे 10,000चं कर्ज होतं, ज्याच्याकडे 1,000चं कर्ज होतं, ते दोघे म्हणतात की आम्हाला क्षमा करा, माफ करा. मग हा राजा काय करतो, दोघांना माफ करून टाकतो त्यांचं कर्ज. एकाचं किती होतं? 10,000. एकाचं किती होतं? 1,000. कोणाचं जास्त कर्ज माफ केलं? कोणाला जास्त क्षमा झालेली आहे या दोघांपैकी? ज्याचं कर्ज जास्त होतं. कोणाला जास्त क्षमा झालेली? ज्याचं कर्ज जास्त होतं. जर त्याचं जास्त कर्ज जर त्याला जास्त क्षमा झालेली आहे तर तो जास्त देव. ज्याच्याकडे 10,000 होते, ज्याच्याकडे 1,000 होते, या दोघांपैकी जास्त आभारी कोण आहे? त्या तो ज्याचे 10,000 रुपये माफ झाले, त्याच्या अधिक पापांची त्याला क्षमा झाली म्हणून तो अधिक प्रेम करेल. हालेलुया. आम्ही जन्मताच पापी आहोत, आम्ही खूप पाप केली. आमच्या अधिक पापांची प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला क्षमा केलेली म्हणून आम्ही आता अधिक त्याच्यावर प्रेम करणार आणि यानंतर आता कधी पाप करणार नाही. त्या व्यभिचारी स्त्रीला, जिला धोंडमार करण्यासाठी सगळे लोक आले, प्रभू येशू ख्रिस्त म्हटला जा, मी पण तुला क्षमा केलेली. कोणी तुला दगड मारला नाही, मी पण तुला काही मारणार नाही, मी पण तुला क्षमा केली, पण यानंतर पाप करू नको. प्रभू ही अपेक्षा करत आहे की जर त्याने आम्हाला क्षमा केलेली तर आम्ही क्षमेमध्ये राहावं, देवाच्या आभारामध्ये राहावं आणि यापुढे पाप करू नये. कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः महायाजक या रूपाने, आता अहरोन पण नाहीये, आज अहरोन नाहीये,
इस्रायल लोक जोपर्यंत होते कैक वर्ष, अहरोन आणि त्याचे लेकरं आणि त्याचे लेकरं आणि त्याचे लेकरं, हा सगळा वंशज जो आहे तो तिथे मंदिरामध्ये इस्रायलासाठी क्षमा मागत असेल, मध्यस्थी करत असेल. आज ते नाहीये. आज कोण आहे? 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र, तो आता महायाजक झाला, जो निष्पाप महायाजक आहे, जो ज्याचं राज्य अनंत काळासाठी चालेल, असा महायाजक, हालेलुया, तो आज तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करते. प्रभू येशू ख्रिस्त ती काठी आहे, ती अरुणाची अंकुर फुटलेली, फुललेली, फळ येऊन ती फळं पिकलेली अशी ती काठी आहे. फुलं, पांढरी फुलं शुद्धतेचं आणि पवित्रतेचं प्रतीक आहे. प्रभू येशू ख्रिस्त शुद्ध आणि पवित्र आहे. फळ, फ्रुट्स ऑफ द स्पिरिट, आत्म्याची फळाने भरलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे. क्षमा, शांती, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, त्याच्यामध्ये ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, हे सर्व फळाने भरलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे. नेहमी जागृत राहणारा, आमच्याकडे लक्ष देऊन राहणारा, आमच्यावर प्रेम करणारा, डोळ्यात तेल रात्रंदिवस आमचं संरक्षण करणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त सतत परमपवित्र स्थानामध्ये. परमपवित्र स्थानामध्ये का जात होते याजक? मध्यस्थी करण्यासाठी. आज परमपवित्र स्थानामध्ये काय आहे? अहरोनाची काठी. अहरोनाची काठी कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. काय करत आहे? मध्यस्थी करत आहे, तुमच्यासाठी, माझ्यासाठी सततच. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूया की प्रभू किती चांगला आहे. तो येशू आमच्यासाठी आमंड ट्री आहे, आमंड फ्रूट आहे, बदामाची काठी आहे. आमच्यासाठी तो बदामाची काठी आहे, प्रथम बनलेला, नेहमी फ्रेश, सतेज, सजीव, जागृत, तुमच्या माझ्यावर प्रेम करणार तो आहे. या आपण त्याला धन्यवाद देऊ आणि त्याची प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय देव बाप्पा, मी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, कारण तू चांगला आहेस. तुझी दया, तुझी कृपा आम्हासाठी भरपूर आहे. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. सुंदर वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला प्रभू येशू. तूच ती अहरोनाची काठी, जी परमपवित्र स्थानामध्ये साक्षपटासमोर आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आजही, अजूनही ती जिवंत आहे, अजूनही ती अंकुरित आहे, फलद्रूप आहे, फुलांनी फळांनी लादलेली ती काठी तू प्रभू येशू ख्रिस्त, सजीव, जो मेला होता परंतु युगानुयुग जिवंत असा तो प्रभू येशू ख्रिस्त. आम्ही तुझे आभार मानतो की आजही तू आमच्यासाठी आणि सतत आमच्यासाठी पित्याकडे मध्यस्थी करत आहे. तुझ्या पवित्र रक्त जे तू आम्हासाठी सांडवलं त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. प्रभू, माझ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाला जे विशेष कृपेने भर, तुझी योजना आम्हा प्रत्येकाची जीवनात पूर्ण कर. सर्व आदर, महिमा, गौरव आणि स्तुती तुला देऊन ही प्रार्थना आमचा तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो, पित्या म्हणून तू आहे. आमेन, आमेन, आमेन. आपले हात उंच करूया. Let us lift up our hands and receive the blessing. And now may the Lord bless you and keep you. May the Lord shine his face upon you. May the Lord lift up his countenance upon you. May the Lord be gracious unto you. May you be blessed with all the blessings. In the name of Jesus Christ of Nazareth. May the Lord give you his shalom peace in Jesus' name. Amen. Amen. टाळ्या वाजूया. Amen. प्रभूला धन्यवाद. Thank you so much. गॉड ब्लेस यू. तुम्ही सर्वजण जॉईन होता. हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा. त्याला एडिट करू शकता मेसेज, आणि मी सुद्धा यूट्यूबवर सुद्धा हा व्हिडिओ टाकणार आहे. तुम्ही सर्वजण तो पहा. थँक्यू फॉर जॉईनिंग. पुढच्या रविवारी पुन्हा एकदा आपण भेटूया. तोपर्यंत गॉड ब्लेस यू.